ट्रॅफिक नाही इथं. अरे एवढंच काय आम्हाला हमाली करायला लागते असं आहे. आमची खिडकी पण उघडत नाही इकडची. नशिबानं गाड्या गाडीमध्ये कोणी प्रवास करू नका. आज अभ्या कोरा झालाय कोरा. नमस्कार, चांदोस्कर ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आम्ही आज जाणार आहोत अकोल्यामध्ये आणि आता मी निघालोय, दिव्यावरून निघालोय आणि ओलामध्ये आहे. आता इथून आपले मित्र भेटणार आहेत, दिलीप कांबळे भेटणार आहे मला आणि तिकडून आम्ही कंटिन्यू करणार आहोत अकोला. घराजवळ गेली असती गाडी. तुझ्या घराजवळ गाडी गेली असती. गाडी तुला त्रास आहे. ट्रॅफिक नाही इथं. अरे एवढंच असतं पुढे. आता इथून बघ, एक सिग्नल नाही काय नाही, आपण या ब्रिजवर चढलो ना सानपाडा, कुठल्या डायरेक्ट हायवेला बसतो. सानपाड्याच्या पुढच्या ब्रिजला लेफ्ट मारून. आता या दोघांची भांडणं का चालू आहेत माहितीये का? अरे आणि तुरब्याला ठोकली गाडी इथं आता. कळलं का तुझ्या नादामध्ये? कोणी ठोकली? गाडी ठोकली. बाबा इथं लागली हे गाडी. सीट थोडं पुढे घे ना, खूप जास्त मागे. थोडं पुढे. नाही, ते मला कम्फर्टेबल असं. अरे यार बॅग आहे ना, बघ ना एवढी मोठी. मला काय करायचं? थोडं पुढे घे ना. नाही घ्यायचं मला गाडी. बड़ा हरामी हो बेटा. तू ये पुढं. बस माझ्या मागे. पुढे ठीक आहे. काय ते लाल लाल काय माझं ट्रॅफिक ते बघते. दुपारी नसतंय, कधीतरी होतं रे, एवढं नसतं. कौन है ये लोग? कहां से आते हैं? शेवटी ट्रॅफिक लागलं. दिलीपचा म्हणणं होतं त्या रस्त्याने आम्ही गेलो असतो तर सुरळीत गेलो असतो, पोहोचला असतो ना आता आपण. पोहोचलो असतो. आणि याने आम्हाला आणि आपण ती गाडी पकडली पण असते, आता दुसरी गाडी पकडायची वेळ आली. आणि दिलीपला फुल कॉन्फिडन्स होता की ट्रॅफिक कन्फर्म असं असते झालं, इथे. दुसरी ट्रॅव्हल्स केली. A few inches later. आणि आता आम्ही आलो आहोत मॉलमध्ये आलो आहोत, इनॉर्बिट मॉलमध्ये. कारण थोडा गाडी यायला उशीर आहे, त्याच्यामुळे थोडासा आम्ही म्हटलं की मॉलमध्ये तोपर्यंत फिरूया. इनॉर्बिट मॉल कडक आहे, मस्त आहे. स्टारबॉक्स, डिवाइस, OnePlus. अरे सोना, सोनाची बॅग बघा. आणि हा माणूस बॅग काय आम्हाला हमाली करायला लागते असं आहे. थकली ना काय बिचारी. कमाली आहे तूच. कमालीची हमाली करायला. कमालीची हमाली. तर मंडळी आता आम्ही निघालो आहोत, बसमध्ये बसलेलो आहोत. सोबत निकेत आहे आणि यावेळी जरा आमचं लक खूप वाईट आहे. आम्ही नॉन एसी मधून चाललोय आणि गंमत अशी आहे की नॉन एसीची तिकीट आहे ती 840 रुपये आणि एसीची तिकीट आहे की 810 रुपये. म्हणजे एसीची तिकीट कमी आहे आणि आम्ही नॉन एसीने चाललोय. असं घाणेरडं बुकिंग केलंय आमचं. अशी नशिबानं आज एसी होती आणि नॉन एसी आमका गावली. कसं वाटतंय नॉन एसी मध्ये? अरे आमची खिडकी पण उघडत नाही इकडची. तिकडे खिडकी तरी, आम्हाला खिडकी पण नाही. मग? तिकडे खिडकी एकच छोटीशी, या साईडला नाही, या साईडला पॅक आहे पूर्ण. हा ताकद लाव गुडी. रात्रीचे 12 वाजलेत आणि ही जी शीतल ट्रॅव्हल्स आहे अतिशय घाणेरडी सर्व्हिस आहे. वाईट या गोष्टीचा वाटतं. आम्ही संध्याकाळी 5 वाजता बसलो, त्याच्यानंतर साधारणतः 10:30 वाजता त्यांनी थांबवलीच नाही गाडी कुठे. 10:30 वाजता शेवटी आम्ही त्याला बोललो की गाडी कुठेतरी वॉशरूमसाठी थांबव, तर त्याने अशा उघड्यावरती थांबवली आणि तो सांगतो की सगळे जेंट्स आल्यानंतर मुलीने तिकडे जा म्हणून उघड्यावरती. त्यानंतर थोडीशी बाचाबाच झाली आमची. बाचाबाच झाल्यानंतर मग ते हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये मी मुलींना तिथे वॉशरूमला जायला सांगितलं. तिथे गेलो, त्यावर त्याचं असं होतं की एवढा वेळ थांबलो आहे गाडी वगैरे आणि आता 12 वाजून गेलेत तर अजून जेवणाचा काय पत्ता नाही. आणि तो एक साधारण 11:15 वाजता तो आता बोलला की अजून अर्धा तास लागेल. म्हणजे हे लोक यांचा मनमानी कारभार असा घाणेरडा चालू आहे ना, त्यांच्या हिशोबाने ते चालले आहेत. म्हणजे लोकांचा काही विचारत नाही की आतमध्ये जे पॅसेंजर आहेत ते उपायशी आहेत, त्यांना काय त्रास होत असेल. तर ही माझी बाजूची मंडळी बघा, हे आडवे झाले शेवटी, ऑप्शन नाही म्हणून. हे थोड्या वेळापूर्वी उपाशी होते, ओरडत होते की भूक लागले. तो एक मागे आहे, शेवटी तिकडे मगाशी विचारायला त्यांना गेला होता जेवायला कधी थांबणार आहे गाडी.
भूख लगी भूख लगी भूख लगी. काही नाही पडलेल्या लोकांना, म्हणून या अशा ना अशा घाणेरड्या गाडीमध्ये कोणी प्रवास करू नका. लय वाईट अनुभव आहे शीतल ट्रॅव्हल्स. एकतर जेव्हा आतमध्ये शिरतानाच आम्हाला अनुभव आला होता. एकतर आमच्या माणसाने एवढी घाणेरड्या प्रकारे बुकिंग केली आहे ना, ज्यांनी कोणी केली ती, न विचार करता फक्त समोरच्या बूथला पैसे पाठवले आणि त्याने तर काय बघू आता अजून काय काय ह्या शीतल ट्रॅव्हल्स मुळे काय काय घाणेरडे अनुभव येत आहेत. आता बघूया. डोकं आवडत झालंय. रात्रीचे 1 वाजले. साई हॉटेल म्हणून आहे. हॉटेल चांगलं आहे, टेस्टी होतं जेवण आणि बऱ्याच बस आहेत इथे. बघू शकता तुम्ही, इथे बऱ्याच बस आहेत जे आता काही जेवायला आलेले आहेत. म्हणजे साधारणतः यांचा जेवायचा वेळ काय तोच कळत नाहीये मला. सगळं 1 वाजता आले जेवायला. आता आम्ही जस्ट जेवून झालेलो आहोत. 2,000 years later. कसा होता अनुभव? अरे खूप थंडी आहे बाबा. डेंजर थंडी आहे. थंडी होती, वाचलो आणलो नाहीतर काय. 50 रुपया काट ओव्हर ऍक्टिंग के खरं नव्हतं बाबा. खूप थंडी आहे खूप. हे 3-4 कुपन दिले आम्हाला. दाखव कुपन. कुपन ही चहाची कुपन आहेत. तू पण ना त्याला दे ना. ही ग्रीन टी थांबलो ना. आणि आता आम्ही पोहोचलो चिखलीच्या आसपास. चिखलीमध्येच आहोत. चिखलीमध्ये पोहोचलो. अजून 2 तास प्रवास करायचा आहे. त्यानंतर पुढे अर्धा तास प्रवास करायचा आहे. चहा घेतोय. चहा चांगला आहे पण थोडस गोड आहे. इथे गोड माणसं आहेत. तेच पांढरेच आहेत म्हणजे अजून. उन्हामुळे बघ दिसते तिथे. उन्हामुळे वाटतात रे. उन्हामुळे हॉटेल तेच म्हणलं असं कसं काय. केसाचा कलर चेंज एकदम. वा, थंडीमुळे झाले असतील. थंडीमुळे. आता आम्ही मला वाटतं जॉईन होतोय समृद्धी हायवे. मला वाटतं हा कुठला तरी हायवेला आम्ही जॉईन होतोय. अकोला सरळ दाखवते आणि नांदुरा. 17 तासाच्या वर अजून आम्ही प्रवास करतोय बाबा. याच्या पुढे नागपूर आहे, पण नागपूरला याच्या आधी आम्ही पोहोचलो होतो. म्हणजे तुम्हाला सांगतो 4 ची आम्ही गाडी पकडली होती आणि सकाळी 7 ते 8 वाजता पोहोचलो होतो. तासाभरापूर्वी पोहोचलो होतो अकोल्यामध्ये. आणि आजचा आमचा अकोल्यामधला पहिला दिवस. आता जस्ट आम्ही सगळे फ्रेश झालो. खूप थकलो होतो गाडीच्या प्रवासाने. गाईस तुम्हाला माहितीये का, आज अभ्या D10 मुळे गोरा झालाय. बघायचंय. तर मंडळी, कसा वाटला व्हिडिओ? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच.